राजाच्या चरणापाशी त्या सोंगट्या येऊन थांबल्या. ठाक 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 ठाक. स्थळ इम्पिरियल क्लब. वेळ 1 तासापूर्वीची. करण आणि विरजा जेव्हा किंजलला खड्ड्यात पुरत होते तेव्हा ते तिथे एकटे नव्हते. अजून पण कोणी त्यांना लपून बघत होतं. जेव्हा करण आणि विरजा तिथून निघून गेले ते धावत पळत त्या खड्ड्यापाशी आले आणि तो खड्डा त्यांनी उकरून काढला. प्रत्यक्ष देवाय कार्तिक ठाकूरच्या लहान बहिणीला त्या अवस्थेत बघून मुख्यमंत्री सर्जेरावांनी खाली मातीतच बसकन मांडली. त्यांचे सचिव पवारांनी किंजलच्या पायापाशी पडलेलं सिगारेटचं लायटर उचललं आणि पेटून मुख्यमंत्री साहेबांसमोर धरलं. ती लायटरची धून किंजल ठाकूरच्या अपराध्याचं नाव सांगत होती. महेश देशमुख, त्यांच्या सक्का बायकोचा दुर्दैवाने सक्का असलेला भाऊ. महेशचं ते लायटर खास सर्जेरावांनी त्याला भेट दिला होता, ज्यामध्ये ट्रॅकर इन्स्टॉल होता. त्या सिग्नललाच ट्रेस करत ते इथपर्यंत पोहोचले होते. तसा महेश मेला असता देवायच्या हातून तरी सर्जेरावांना काही फरक नव्हता, पण तो जाताना त्यांच्या पण चितेची लाकडं आधीच गोळा करून गेला होता. आज ना उद्या देवायला महेशबद्दल कळणारच होतं आणि त्यानंतर सर्जेरावांना उभं जाळायला त्याला कितीसा वेळ लागणार होता. नाही, हे थांबवलंच पाहिजे. पण कसं? आता नाही म्हटलं तरी देवायची माणसं इथे येतच असतील. जसा मला महेशचा पत्ता लागला तसा त्याला पण आपल्या बहिणीचा पत्ता लागलाच असेल ना. येतच असेल तो इथे. ह्या बॉडीला इथून हलवलंच पाहिजे. कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. हिला इथेच कुठेतरी काही काळासाठी लपवलं पाहिजे. आणि ह्या खड्ड्यात नाही. इथे ती लगेच सापडेल. मग कुठे? त्यांनी घाबरून आजूबाजूला बघितलं. त्यांना पाठीमागे एका ठिकाणी नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू असलेलं दिसलं. त्यांच्या डोक्यात एक भयानक कल्पना आली. त्यांनी तसंच किंजलच्या त्या शरीराला खड्ड्याच्या बाहेर काढलं. पाठीमागे तो खड्डा त्यांच्या ड्रायव्हरने बुजवून टाकला. मुख्यमंत्री साहेब, त्यांचे सचिव पवार आणि त्यांचा खास विश्वासू ड्रायव्हर गजानन किंजलच्या त्या बॉडीला घेऊन त्या बांधकाम करत असलेल्या ठिकाणी पोहोचले. मुख्यमंत्री साहेबांना एक अर्धवट बनलेली भिंत दिसली. त्यांनी त्या अर्धवट बनलेल्या भिंतीच्या पोकळीत किंजलच्या त्या बॉडीला उभं केलं आणि बाहेरून एक वीट रचू लागले. ड्रायव्हर गजानन आणि सचिव पवार मुख्यमंत्री साहेबांना एक वीट रचताना आणि वरतून त्यावर प्लास्टर चढवताना बघत होते. त्यांचं काळीज थर कापलं. आपल्या समोरचा हा माणूस किती जल्लाद असू शकतो याची त्या दोघांना पूर्ण जाणीव झाली. उद्या वेळ पडली तर हा आपल्याला सुद्धा जिवंत काढायला कमी करणार नाही. त्या दोघांनी एकमेकांकडे बघितले, जणू त्यांच्या एकमेकांच्या नजरेने त्याची पुष्टीच केली होती. ते थर कापले, पण त्यांची हिंमत झाली नाही साहेबांना काही बोलायची. इथून लवकर निघता यावं म्हणून ते पण मुख्यमंत्री साहेबांना थोडी मदत करू लागले. थोड्याच वेळाने ती भिंत पूर्ण तयार झाली, ज्याच्या आड देवाय कार्तिक ठाकूरची लाडकी बहीण जिवंत गाडली गेली होती. पण याची त्या तिघांना पुसटची कल्पना नव्हती. ते भीतीने इतके कापत होते की त्यांना स्वतःला कळत नव्हतं की ते स्वतः जिवंत आहेत की नाही. ते सगळे जसं आपलं काम संपवून तिथून बाहेर पडणार तेवढ्यातच त्यांना प्रत्यक्ष कर्दनकाळ देवाय ठाकूरच त्यांच्या सगळ्या माणसासकट त्यांच्याकडे धावत येताना त्यांना दिसला. ते तिघे जागच्या जागी थिजले. आता काय? गजानन आणि पवारांनी मुख्यमंत्री साहेबांकडे घाबरून बघितले. पण मुख्यमंत्री साहेब, सर्जेराव पाटील ते तरी काय सांगणार होते? भीतीने त्यांना स्वतःला घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यांनी पायाखाली बघितलं. रेती आणि विटा पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यात काय चमकलं माहीत नाही, पण ते स्वतःबरोबर पवार आणि गजाननला घेऊन त्या बिल्डिंगच्या डाव्या साईडला जो रेतीचा ढिगारा होता त्या साईडला पळाले. एक रेतीची गोणी त्यांनी गजानन आणि पवारांच्या हाती दिली व तिसरी गोणीत त्यांनी स्वतःचं डोकं घातलं व घुसले त्या रेतीच्या ढिगाऱ्यात. मुख्यमंत्री साहेब एकदम गायब. ते बघून गजानन आणि पवार पण थक्क झाले. त्यांनी पण पटकन हातातल्या गोणीत डोकं घातलं आणि घुसले दुसऱ्या बाजूने रेतीच्या त्या भल्या मोठ्या ढिगाऱ्यात. वेळ अर्ध्या तासापूर्वीची. 31 असल्यामुळे रस्त्यावर बरंच ट्रॅफिक होतं. त्यातून तो क्लब शहराच्या दुसऱ्या टोकाला होता. नाही म्हटलं तरी देवायला पोचायला बराच उशीर झाला होता. लोक रस्त्यावर आतिषबाजी करत होते आणि देवायचा जीव विरजाच्या दिशेने धावत सुटला होता.
रात्रीचा 1 कधीचा वाजून गेला होता. लोकांचं रस्त्यावरचं सेलिब्रेशन काही कमी होत नव्हतं. तिथे इम्पिरियल क्लबला लवकर पोहोचायचं होतं, तर इथे लोक रस्त्यात गाड्या थांबवून मोठमोठे हॉर्न वाजवत नव्या वर्षाचं स्वागत करत होते. त्याचा जीव कळवळत होता त्याच्या जानसाठी. जान, प्लीज बी सेफ. प्लीज माझ्यासाठी सुरक्षित राहा. मी येतोच आहे तिथे. प्लीज जान, प्लीज बी सेफ. गेल्या वेळी आनंदीने विरजाबरोबर जे केलं होतं ती गोष्ट तो अजून विसरू शकला नव्हता. आज ती परत धोक्यात असल्याचा आभास होताच त्याच्या काळजावर जणू परत कोणी तरी सपासप वार करत होतं. विवळत होता तो, कळवळत होता तो तिच्याकडे परत जाण्यासाठी. पण हे ट्रॅफिक, हे लोकांचं फालतू सेलिब्रेशन काही थांबतच नव्हतं. देवायला तर इतकं जीवावर आलं होतं की रस्त्यावरच्या त्या सगळ्यांना गोळी घालावीशी वाटत होती. खूप महत्प्रयासाने तो स्वतःच्या रागाला, स्वतःच्या भावनांना आवरत होता. एकतर त्याची कुठलीच टीम शहराच्या त्या साईडला नव्हती जिथे इम्पिरियल क्लब होता. वरतून येथे 1 तासाच्या प्रवासाला 4 तास लागत होते. वैताग आणि नुसता संताप होत होता त्याचा. मजल दर मजल करत ते शेवटी एकदाचे इम्पिरियल क्लबला पोहोचले. कारमधून बाहेर पडून ते इम्पिरियल क्लबमध्ये घुसणार तेवढ्यात जॉनने त्याला हात धरून थांबवलं. देवाईने त्याच्याकडे चमकून बघितलं. काय म्हणून प्रश्नार्थक मान उंचावली. जॉनने देवाईकडे बघितलं आणि सांगितलं, बॉस, थोडी गडबड आहे. हे बघा, गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून किंजल मॅडमच्या फोनचं लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत आहे. जराही हल्लं नाही. तसा देवाय वैतागला. तिचं काय? तिने मगाशीच मेसेज केला होता की ती घरी जात आहे. जॉनने टेन्शनने मान नकारार्थी हलवली. मॅडम घरी नाही आहेत. क्लबच्या पाठीमागे त्या अंधाऱ्या जागेकडे बोर्ड दाखवत. किंजल मॅडम त्या तिकडे आहे आणि अर्ध्या पाऊण तास झाला पण त्यांचं लोकेशन काही चेंज झालं नाही आहे. अनहोनीच्या आशंकेने देवाई क्लबच्या मागच्या दिशेला धावला. क्लबच्या सिक्युरिटी गार्ड्सना देवाईच्या एका टीमने आपल्या ताब्यात घेतलं. त्या 15 मजली क्लबच्या आलिशान गार्डनमध्ये ते होते. लोकेशन तर तेच दाखवत होतं, पण किंजल मात्र कुठेच दिसत नव्हती. कुठे गेलीस तू प्रिन्सेस? देवाई रडवेला होऊन जीव तोडून तिला त्या सगळ्या गार्डनमध्ये शोधत होता. त्याची सगळी टीम त्या परिसरात किंजलच्या शोधासाठी पांगली, तर एक टीम इम्पिरियल क्लबच्या आत घुसली. किंजलचा पत्ता कुठेच लागत नव्हता. शेवटी देवाईने तिला फोन लावला. 2-3 सेकंद गेले, मग रिंग जोरात वाजू लागली. तसे ते सगळेच थिजून गेले. रिंगचा आवाज त्यांच्या जवळूनच येत होता. पटकन त्यांनी आपापसातलं बोलणं थांबवलं आणि सगळे स्थिर राहून तो आवाज कुठून येत आहे ते ऐकू लागले. रिंग वाजत होती आणि ते आता जिथे उभे होते तिथूनच येत होती. देवाईने हळूहळू मान वळवत खाली बघितलं. फोनच्या रिंगचा आवाज त्याच्या पायाखालच्या जमिनीतूनच येत होता. रिंग वाजत होती आणि देवाई थरथर कापत त्या नुसत्याच खोदलेल्या खड्ड्याकडे बघत होता, ज्याच्यावर पाय रोवून तो उभा होता. माणूसभर उंचीचा तो खड्डा, नवीन खोदलेला खड्डा, खड्ड्यातून आवाज येत असलेल्या फोनच्या रिंगचा आवाज. देवाईचे डोळे भरले होते आणि काळीच थर कापत होतं. तो त्याच्या लाडक्या बहिणीच्या तडग्यावर उभा होता. तो खाली कोसळला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकजण त्या जाणीवेने हादरला. देवाई वेड्यासारखी हातांनी ती माती उकरत होता. पटकन सगळेजण खाली बसले आणि हातांनी तो भरलेला खड्डा उपसू लागले. खड्ड्यात किंजलचे घड्याळ होतं, फोन होता, सँडल होते. किंजलच्या शरीरावरचे रक्तबंबाळ कपडे होते, पण एक नव्हती. ती मात्र किंजल. किंजल स्वतः. किंजल गायब. किंजलच्या शरीरावरचे ते रक्तबंबाळ कपडे आपल्या हृदयाशी कवटाळून देवाई धाय मोकलून रडू लागला. त्याची लहान बहीण, त्याची लाडकी लहान बहीण, त्याची इवलीशी प्रिन्सेस. तिचं ते रक्त आणि कपडे देवाई शोकाने आवरण्याच्या पलीकडे गेला होता. जॉन त्याला सावरायचा प्रयत्न करत होता, पण तो सावरला जात नव्हता. तेवढ्यात त्याला त्याच्या टीममधून कॉल आला. सर, पलीकडे काही नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. तेवढा ऐकताच देवाई वेड्यासारखा त्या दिशेने धावत सुटला आणि त्याच्या पाठोपाठ त्याची सगळी टीम. ते सगळे त्या बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमध्ये किंजलला शोधायचा प्रयत्न करत होते, पण किंजल कुठेच सापडली नाही त्यांना. देवाई कोसळत होता प्रत्येक क्षणाला किंजलच्या दुःखाने. कुठे आहेस तू प्रिन्सेस? कुठे आहेस तू? तो सगळीकडे गोलगोल फिरून बघत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष नवीनच प्लास्टर केलेल्या भिंतीकडे गेलं.
राणा डोळ्यात अश्रू आणून त्याच भिंतीला बघत होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. बांधकाम ओलं होतं, काहीच वेळापूर्वी केलेलं. देवाईने थरथरत्या हाताने त्या ओल्या प्लास्टरवरून हात फिरवला. अक्षरशः एका लहान मुलासारखा तो त्या ओल्या भिंतीला डोकं टेकवून रडत होता. आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं काहीच रडत होतं ते दृश्य बघून. क्रूरतेची सीमा गाठली होती नराधमांनी ह्यावेळी. देवाई तर सांभाळण्याच्या पलीकडे गेला होता. जॉन राणाने पटकन ते प्लास्टर तोडून काढलं आणि विटा सरकावल्या, पण धक्क्याने ते मागेच सरकले. ती उभी होती तिथे, ती नग्न, रक्तबंबाळ, चेहऱ्यापासून पायांच्या बोटापर्यंत घावांनी भरलेली. नराधमांनी त्या नाजूक शरीराच्या, त्या बाहुलीच्या नुसत्या चिंधड्या चिंधड्या करून टाकल्या होत्या. कचकट्याची ती बाहुली नुसती तुटून गेली होती. तिला तसं बघून सगळ्यांनी आपल्या माना लगेच खाली घातल्या. देवाईने पटकन पुढे होऊन तिच्या अंगावर आपलं ब्लेझर टाकून तिचं अनावृत्त शरीर झाकलं. त्याने तिला तसंच उचललं आणि तिला घेऊन तो तिथून धावणार तेवढ्यात त्याला किंजलच्या पायाशी विरजाची ओढणी दिसली. त्याने ती तशीच उचलली आणि बाहेरच्या दिशेने आला. कारमध्ये बसलेला तो किंजलला घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दिशेने वेगात जात होता आणि त्याच्या कानात जॉनचे ते शब्द घोळत होते. विरजा मॅडम कधीच घरी पोहोचल्यात, करण सरांबरोबर एकदम सुरक्षित. देवाय मनात धुमसत. सुरक्षित? हां. देवाय बाजूच्या सीटवर पडलेलं करणचं ते वॉयलेट जे चुकून किंजलला गड्ड्यात पुरताना त्याच्या पॅन्टच्या खिशातून पडलं होतं आणि विरजाची ती ओढणी जी तिने किंजलला गुंडाळली होती ती हातात घेऊन बोलला. इथे जसा देवाय त्याची माणसं तिथून निघून गेले त्याच्या 5 मिनिटानंतर सर्जेराव त्या वाळूच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडले. त्या रेतीच्या गोणीत त्यांचा जीव नुसता गुदमरू लागला होता. थोडा श्वासावर कंट्रोल आल्यावर त्यांनी त्या दोघांना म्हणजेच त्यांच्या ड्रायव्हर गजाननला आणि त्यांच्या मुख्य सचिव पवारांना पाय खेचून त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. पवारांचा श्वास पण बराच वेळ त्या गोणीत डोकं घालून बसल्यामुळे कोंडला गेला होता. ते पण जोरजोरात खोकत होते, मुख्यमंत्री साहेबांसारखेच. पण गजानन त्याच्याकडून कुठलाच आवाज न आल्यामुळे त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे बघितले. गजाननकडे जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यावरचं पोतं बाजूला सारलं. गजानन त्यांना सोडून कधीच निघून गेला होता. मुख्यमंत्री साहेबांचा सगळ्यात विश्वासू माणूस, त्यांचा 40 वर्षापासूनचा सहकारी, एक जिवलग मित्र गेला. ह्या होऊ घातलेल्या युद्धातला पहिला बळी गेला. इथे देवायला माहीत होतं किंजल जिवंत होती. अशी कशी मरू शकत होती ती देवाय कार्तिक ठाकूरची बहीण होती. शी जस्ट कॅन्ट बी. कोणी दुसरं असतं तर एवढ्या अत्याचारानंतर कधीच मरून गेलं असतं, पण ती किंजल ठाकूर होती, देवाय कार्तिक ठाकूरची बहीण. श्वासांचा धागा अजून तुटायला मागत नव्हता. ती लढत होती, पण कधीपर्यंत? देवाईवर तर जणू आकाश कोसळलं होतं. तो इतका सामर्थ्यशाली, बलवान असून पण काय उपयोग? आज त्याच्या बहिणीच्या अब्रूची लक्तरं गोळा करून तो धावत होता हॉस्पिटलच्या दिशेने. तिचा प्रत्येक क्षणी निसटत जाणारा श्वासांचा धागा आपल्या हाताने ओढून धरला होता त्याने. तो इतका उद्ध्वस्त झाला होता की देव जाणे परत कधी ती नीट होऊ शकेल की नाही माहीत नाही. जॉन, राणा, जोसेफ, सितारा सिंग सगळेजण किंजलच्या बरोबर झालेला अत्याचार बघून हादरून गेले होते. रक्त उतरलं होतं प्रत्येकाच्या डोळ्यात. प्रत्येकजण प्रतिशोधात पेटला होता. आजपर्यंत अनेक क्रूर प्रकार बघितले होते त्यांनी, केले होते त्यांनी, पण इतका क्रूरपणा? आता ह्या क्रूरपणाची तेवढीच मोठी किंमत ह्या शहराला मोजावी लागणार होती. धडाधड ठाकूर एम्पायरच्या गाड्या, माणसं रस्त्यावर उतरले. इंटेलिजन्स टीम आणि सिक्युरिटी टीम्स आधीच अलर्ट होत्या. मीडिया टीम, लीगल टीम सगळेच अलर्ट झाले. नाक्या नाक्यावर देवाईची माणसं उभी होती. देवाईने फक्त एकच आदेश दिला होता त्यांना, गोळी मारायची नाही कुठल्याही परिस्थितीत, डायरेक्ट कापून काढायचं. 400-500 तलवारी एकदमच निघाल्या हेडक्वार्टरच्या तळघरातून. नंग्या तलवारी घेऊन फिरत होते ते आणि पोलीस काहीच करू शकत नव्हते. मध्यरात्रीच्या अंधारात संपूर्ण शहराला ओलीस धरण्यात आलं. शहराबाहेर पडण्याचे सगळेच मार्ग बंद करण्यात आले. देवाईची माणसं त्याच्या फक्त एका होची वाट बघत होते. देवाईची गाडी त्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. जॉन देवाईच्या गाडीचं ड्रायव्हिंग करत होता तर राणा त्याच्या बाजूला बसला होता.
पाठीमागे देवाई आपल्या बहिणीच्या मृतवर शरीराला कुशीत घेऊन बसला होता. गाडी त्या सुनसान रस्त्यांवरून 100 ते 150च्या स्पीडने पळत होती. गाडीत चिर शांतता होती. ना कुठलं बोलणं, ना देवाईचा आक्रोश. एक चिर शांतता, भयानक मृत्यूपूर्वीची. इथे देवाई जॉन राणा हॉस्पिटलच्या दिशेने जात होते तर तिथे जोसेफ आणि सितारा सिंग फोर्स घेऊन इम्पिरियलमध्ये घुसले. इम्पिरियल क्लब जो शब आणि शबाबमध्ये ओसंडून वाहत होता, खडबडून जागा झाला. धडाधड जन्नतचे पासवर्ड बदलण्यात आले. तिथलं फुटेज डिलीट करण्यात आलं. CCTVमध्ये जोसेफ आणि सितारा सिंगला विरजा आणि किंजल क्लबमध्ये येताना दिसत होत्या, पण त्यानंतर मात्र कुठे गायब झाल्या कळतच नव्हतं. इम्पिरियलचा मालक काही केल्या सांगायला तयारच नव्हता. तेव्हा त्याच्या दोन्ही गुडघ्यावर धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या. जेव्हा बंदुकीची नळी त्याच्या कपाळावर ठेवली तेव्हा तो कुठे पोपटासारखा बोलायला लागला. आणि अखेर देवाईची टीम जन्नतमध्ये घुसली. अजूनही तिथे बरेच जण नशेच्या धुंदीत आपल्याच दुनियेत मग्न होते. देवाईच्या टीमला त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. फक्त त्यांना विरजा आणि किंजल बरोबर काय झालं ते जाणून घ्यायचं होतं. घाईघाईत इम्पिरियलवाल्यांनी सगळ्या टॉर्चर रूमची फुटेज तर डिलीट करून टाकली होती, पण दरवाजाबाहेरचं रेकॉर्डिंग डिलीट करायचं मात्र ते विसरले होते. आणि ते जे रेकॉर्डिंग जेव्हा सितारा सिंग आणि जोसेफने बघितलं तर नक्षीकांत हादरून गेले. त्यांनी ते रेकॉर्डिंग तसंच जॉन आणि राणाला पाठवून दिले. देवाईला ते रेकॉर्डिंग पाठवायची त्यांची हिंमतच झाली नाही. स्थळ ठाकूरचं प्रायव्हेट हॉस्पिटल. देवाई ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसला होता. आतमध्ये डॉक्टर किंजलला वाचवायची पराकाष्ठा करत होते. सुन्न बसला होता तो जॉनचं बोलणं ऐकत. जॉन, बॉस, ती रूम विरजा मॅडमच्या नावावर बुक होती. विरजा मॅडम, करण आणि त्यांच्या घरच्यांचे पासपोर्ट आणि तिकीट रेडी झाले आहेत. ते सगळे उद्याच हा देश सोडून कायमसाठी निघून जाणार आहे, परदेशात. देवाईला अजून विश्वास बसत नव्हता की कसं शक्य आहे. त्याची विरजा, त्याची जान, ह्या सगळ्याच्या पाठीमागे त्याचं निष्पाप कोकरू इतकं क्रूर होऊ शकतं कसं? नाही, जॉनला विश्वास बसत होता की तो जे सांगत होता ते खरंच होतं, पण त्याच्या हातातला डेटा तेच दर्शवत होतं. 30 करोड किंजलच्या अकाउंटमधून विरजाच्या अकाउंटमध्ये काहीच वेळापूर्वी ट्रान्सफर झाले होते. करणने ते त्याच्या लॅपटॉपच्या माध्यमातून केले होते. त्याला ते करणंच भाग होतं, कारण तो, विरजा कोणीच आता इथे राहू शकत नव्हतं. त्यांना ह्या देशाच्या बाहेर पडणं खूपच गरजेचं बनलं होतं. इथे देवाई पैसे ट्रान्सफर झाल्याची ती कागद बघत होता तर जॉनने, सितारा सिंगने जन्नतच्या टॉर्चर रूमच्या बाहेरचं रेकॉर्डिंग जरा घाबरतच देवाईला दाखवलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये अनेक पुरुष त्याच रूममध्ये जात होते जिथे किंजल बरोबर हे सगळं घडलं आणि आपले कपडे ठीक करत हसत खिदळत बाहेर पडत होते. देवाईचा आत्मा रडत होता, आपल्या बहिणीबरोबर काय झालं असेल ते विचार करून. थोड्याच वेळाने करण आणि विरजा त्या रूममधून बाहेर पडताना दिसले, किंजलला घेऊन. गाडलं तिला, जिवंत गाडलं तिला, माझ्या बहिणीला जिवंत गाडलं. देवाईचा मानसिक आक्रोश थांबतच नव्हता. त्याच्या प्रेमावरचा, त्याच्या जानवरचा विश्वास तटातट तुटत होता. त्याची जान कसं करू शकते, पण तिने केलं होतं. जॉनने घाबरतच आत्ताच काही वेळापूर्वी विरजा आणि करणचं फोनवरचं जे बोलणं टॅप केलं होतं ते चालू केलं. विरजा, करण, ती खरंच मेली आहे का? मला अजून विश्वास बसत नाही. तिला त्या खड्ड्यात पुरताना सुद्धा असं वाटत होतं की ती जिवंत आहे. करण, ती मेली आहे पिल्लू. आता ती त्या पुरलेल्या खड्ड्यातून कधीच जिवंत होऊन बाहेर पडणार नाही आणि आपल्याला त्रास देणार नाही. बराच वेळ शांततेत गेला. कोणीच बोलत नव्हतं. विरजा, आणि त्याला कळलं तर? करण, त्याला कळायच्या आधीच आपण सगळे आपल्या कुटुंबासकट या देशाच्या बाहेर असू. तू काळजी करू नकोस. कॅनडात आपली सगळी सोय झाली आहे. तुम्ही सगळे पॅकिंग करून तयार राहा. लग्न झाल्या आपल्याला लगेच निघायचंय. रात्री 3ची फ्लाईट आहे, पण सुरक्षिततेसाठी आपण आधीच एअरपोर्टला जाऊन बसणार आहोत. एकदा एअरपोर्टच्या आत गेलो की तो ठाकूर आपलं काही वाकडं करू शकणार नाही. मग आपण देशाच्या बाहेर, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याची एक नवीन सुरुवात. कोणी देवाई ठाकूर आपल्याला त्रास द्यायला नाही आणि कोणी किंजल ठाकूर आपल्या विरुद्ध कारस्थान रचायला नाही. फक्त हे 12 तास कसेही करून निघून गेले पाहिजेत. फक्त हे 12 तास. विरजा, करण, पैसे?
करण, झाले ते. विरजा तू पटकन तयार हो, मी पण पॅकिंगचं करायला घेतोय. चल बाय, भेटूया लग्न मंडपात. आणि एवढं बोलून करणने फोन ठेवून दिला. देवाय सुन्नपणे ही विरजाच्या फोनची रेकॉर्डिंग ऐकत होता. देवाय मनाच्या चक्रीवादळात, माझी जान, माझं पिल्लू, माझा तो एवढा सोन्यासारखा निष्पाप जीव खरंच एवढा क्रूर अमानुष बनू शकतं? तिचं माझ्यावरचं जे प्रेम होतं ते तरी खरं होतं का? की तोही एक अजून नवीन खेळ होता माझ्यासोबतचा, माझ्या भावनांसोबतचा? का विरजा, का? तो आक्रोश करत होता आणि क्षणाक्षणाला तो रागाच्या प्रत्येक सीमा पार करून जात होता. क्षणाक्षणात कोसळत होता तर क्षणाक्षणात पेटत होता प्रतिशोधासाठी. त्याच्या काळ्या कभिन्न आयुष्यातली एकच स्वच्छ आणि पवित्र कोपरा जागा होती, ती म्हणजे विरजा जोशी. आज ती जागा स्वतःच्याच हाताने काळी करून 1000 तुकड्यात उद्ध्वस्त केली स्वतः त्याच्या लाडक्या जानने. कदाचित ती जागा, त्याच्या आयुष्यातला तो कोपरा कधी स्वच्छ, पवित्र, निष्पाप नव्हताच. ती फक्त त्याची एक फसवणूक होती, जी तिने त्याच्या डोळ्यात निष्पापपणाचं, अजाणपणाचं सोंग घेऊन केली होती. ती प्रेमळ फुलासारखी नाजूक विरजा, ती दुष्ट, काळ्या कभिन्न मनाची कारस्थानी पातळयंत्री विरजा. सोडणार नाही विरजा जोशी, तुला सोडणार नाही. आय विल किल यू, आय विल नॉट लेट यू लिव्ह. पण इतक्या सहजपणे नाही, इतक्या सोप्या रीतीने नाही. तुला त्या प्रत्येक बलात्काराची किंमत द्यावी लागेल, त्या प्रत्येक घावाची जी माझ्या बहिणीच्या शरीरावर झाला आहे. तुझा दोषी मी होतो विरजा, मी होतो. माझ्या बहिणीची काय चूक होती त्यात? 1000 वेळा तुझी माफी मागितली. तुला जर मला शिक्षा द्यायची होती तर द्यायची ना. तू जरी तुकडे तुकडे केले असते ना माझे जान, तरी एका शब्दाने बोललो नसतो तुला मी. बट यू हॅव क्रॉस ऑल लिमिट ऑफ ह्युमॅनिटी टुडे. एवढी कशी क्रूर झालीस तू की तिच्यावर बलात्कारावर बलात्कार करायला लावलेस तू? जिवंत गाडलंस तिला? इथे देवाय आक्रोश करत होता तर तिथे राणा डोळ्यात भीती घेऊन त्याच्यासमोर उभा होता. त्याला त्या अवस्थेत बघून देवाय ऑपरेशन थिएटरच्या दिशेने पळाला. किंजल मृतवत पडली होती, जवळजवळ कोमात गेली होती, तर तिच्या बाजूला एका टेबलावर एका छोट्याशा कपड्याखाली काहीतरी झाकून ठेवलं होतं. देवायने प्रश्नार्थक नजरेने डॉक्टरांकडे बघितलं. डॉक्टर गळ्यातला आवंडा गिळत, शी वॉज 4 months प्रेग्नेंट. ती आई बनणार होती. देवाय सुन्नत झाला. तो खाली पडणार तेवढ्यातच जॉनने सावरलं त्याला. राणाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याने कसेबसे ते शब्द उच्चारले. आपल्या डेटाबेसमधल्या सगळ्या DNA जुळवून बघितले. देवायने लालभडक डोळ्यांनी राणाकडे बघितले. तसा राणा थरथरत रडत एकच वाक्य बोलला, करण विजय जाधव. संपलं, सगळं संपलं. सगळी माणुसकी संपली देवाईमधली. तो ज्वालामुखी सारखा पेटत होता, किंचाळत होता, सोडणार नाही तुला मी करण, सोडणार नाही. मृत्यूपेक्षा काय भयंकर असतं ते आता तुम्ही दोघे बघतील. आता तर मृत्यूही थरथर कापेल तुमचा शेवट बघून. येतोय मी, येतोय हा देवाय कार्तिक ठाकूर तुमचा काळ बनून. देवायच्या रागाला, संतापाला, दुःखाला, प्रतिशोधाला सीमा उरली नव्हती. त्याने पटापट आदेश दिले, ह्याच्यात जे कोणी दोषी असेल त्यांना कापून काढायचं, फक्त त्या दोघांना सोडून. त्या दोघांचा न्याय तो स्वतः करेल, तो देवाय ठाकूर स्वतः. इथे ते डॉक्टर ते एवढ्या छोट्याशा बाळाच्या निर्जीव गोळ्याला घेऊन जात होते. तेवढ्यात देवाय त्यांच्यावर जोरात ओरडला, ए, कुठे घेऊन जात आहात? तो ठाकूर आहे, ठाकूर. कुत्र्याचं पिल्लू नाही रस्त्यावर फेकून द्यायला. ठेवा तिथे आमच्या बाळाला. तसा त्या डॉक्टरांनी त्या पिल्लाला खालीच ठेवलं. अर्ध्या तासांनी देवाय त्या पिल्लाला घेऊन ठाकूर पॅलेसच्या गार्डनमध्ये आला होता. 2 खड्डे? जॉनने आश्चर्याने देवायकडे बघितलं. जॉन घाबरून मनात, 2रा खड्डा? पण नक्की कोणासाठी? विचार करून पण त्याचा आत्मा थरथरत होता. त्याने एक नजर देवायच्या बेडरूमच्या बाल्कनीच्या दिशेने टाकली आणि एक नजर ह्या खोदल्या जाणाऱ्या खड्ड्यांकडे टाकली. असा कोण आहे तो ज्याचा बॉस एवढा तिरस्कार करतो की त्याला ठार मारायचे पण आहे आणि सतत नजरेसमोर पण ठेवायचं आहे? कोण आहे तो ज्याला मेल्यानंतरही सतत आपल्या नजरेसमोर बघायचं आहे? स्वतःच्याच प्रश्नाचं उत्तर ऐकून जॉन जागच्या जागी थिजून गेला. बंदुकीची एकही गोळी वाया घालवायची नाही, तलवारी काढा. इतका सोपा मृत्यू कोणालाही मिळता कामा नये. राणाने थरथरत्या नजरेने जॉनकडे बघितलं तर तिथे जॉनही कापत होता.
कोर्य म्हणतात ते हेच होतं. देवायच्या टीमला एक नाव मिळत होती आणि सपासप कापत चालले होते. दिवाळीच्या लाईटिंगप्रमाणे त्यांचा एक अवयव सजवून टाकला होता पूर्ण शहरातल्या चौकाचौकात. सगळं शहर थिजून गेलं होतं ह्या कोर्याने. कापला प्रत्येकजण. पहाटे जी दुकानं उघडली गेली होती ती धडाधड बंद झाली. कामाला बाहेर पडलेली लोक परत घरात लपून बसली. घराच्या दारा खिडक्या आपोआप बंद झाल्या. कोणाची घराबाहेर पडायची हिंमत होत नव्हती. बिचारे आपला जीव मुठीत घेऊन थरथर कापत बसले होते. गाड्या बंद, बसेस बंद, ना सरकारी वाहन ना प्रायव्हेट गाड्या. काहीच रस्त्यावर दिसत नव्हतं. एक चीट पाखरू नव्हतं रस्त्यावर. सगळीकडे सुनसान जशी काही अघोषित आणीबाणीच लागू झाली होती. जी लागू झाली होती त्याच्या तांडवामुळे, देवाय कार्तिक ठाकूरच्या ज्वालामुखीसारख्या कोसळणाऱ्या क्रोधामुळे सुन्न, पूर्ण शहर सुन्न, देश सुन्न. शहराच्या देशाच्या एकाही वृत्तपत्रात ही बातमी छापली गेली नाही. देवाय ठाकूर विरुद्ध ब्र जरी काढला तर रॅलीत, पार्टीत, घरी जाताना रस्त्याच्या मधोमध कुठेही उभे आडवे मारले जाऊ ह्याची त्या केंद्रीय नेतृत्वालाही पूर्ण खात्री होती. म्हणून तेही गप्प बसले होते आपला जीव वाचवून. कारण सैतान जागा झाला होता. तो क्रूर कर्मा जागा झाला होता. जी थोडीफार माणुसकी जमा झाली होती ह्या 1-2 वर्षात ती त्याने परत जाळून टाकली. आहे कोणाची लढण्याची हिंमत ह्या देवाय कार्तिक ठाकूरशी? आहे हिंमत? फिअर मी वन्स, फिअर मी ट्विन्स, फिअर मी मोर, बिकॉज आय विल शुअरली गोइंग टू किल यू ऑल. पण हे संपलं का सर्व? मिळाली का त्याच्या मनाला शांती? हा, ही तर त्याच्या क्रोधाची आणि कोर्याची नुसती सुरुवात आहे. बरेच हिशोब केले जाणार होते. बरेच हिशोब कायमचे मिटवले जाणार होते. कायमसाठीच. त्याच रात्री इम्पिरियल क्लब जळला. तिथल्या आलिशान वैभवासकट, तिथल्या मालकासकट, तिथल्या मॅनेजरसकट, ज्याने तो सगळा कार्यक्रम घडवून आणला होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.